इकडे धाराशिव जिल्हा परिषदेसह 8 पंचायत समित्यांचा आज निकाल लागतोय आणि मतमोजणीसाठी जिल्हाभरात सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे। एकूण 1600 पेक्षा अधिक कर्मचारी इथे तैनात करण्यात आलेले आहेत। कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी केंद्रावरती व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे। नियोजनानुसार पाहिलं तर प्रत्येक गटाची गणना टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे। धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम आणि वाशी या तालुक्यांमध्ये क्रमाक्रमानं मतमोजणी होईल। तर दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते। धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथे मतमोजणी कक्षाबाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। नक्कीच जर बघितलं तर आज धाराशिव 110 जागांसाठीची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी सुरुवात होणार आहे। अगदी थोड्या वेळात जी आहे ती या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेला कुठेतरी सुरुवात होणार आहे। यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती कुठेतरी करण्यात आलेली पाहायला मिळते। जवळपास जिल्हाभरातील 1600हून अधिक कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण मतमोजणी कामासाठी तैनात असणार आहेत। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रशासनाने ही संपूर्ण तयारी जी आहे ती कुठेतरी केलेली पाहायला मिळते। आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील मतमोजणी कक्षाच्या बाहेर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर थोड्याच वेळात मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी सुरू होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर 8 पंचायत समित्यांसाठीची ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी पार पडणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांनी जी आहे ती आपली प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लावलेली पाहायला मिळालेली होती आणि आज मतमोजणीचा जो दिवस आहे तो उजाडलेला पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता। त्याचबरोबर बघितलं तर आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत, त्यांच्या पत्नी देखील तेरघाटातून मैदानात आहेत। तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी देखील उमरगा तालुक्यातील एका गटातून कुठेतरी मैदानात असलेल्या पाहायला मिळतात आणि संपूर्ण परिस्थिती जिल्ह्याभरातील बघितली तर मोठमोठ्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत ते कुठेतरी पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर आज हा मतमोजणीचा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे। जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे नवे कारभारी कोण असणार आहेत, पंचायत समित्यांचे नवे कारभारी कोण असणार आहेत, त्याचं चित्र जे आहे ते जवळपास दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे।